भूमिपुत्रांना दरवाजे बंद होते, त्यांच्यासाठी शिवसेनेने आंदोलनं केली. स्थानीय लोकाधिकार असो, भारतीय कामगार सेना असेल, बँक कर्मचारी सेना असेल, अशा अनेक सेनांची स्थापना केली. नुसती आंदोलनच नाही केली, तर आम्ही त्यांचे प्रशिक्षण वर्ग पण सुरू केले. हे प्रशिक्षण वर्ग एवढ्यासाठी की एखाद्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर जर तिथे रोजगाराची आणि नोकरीची संधी उपलब्ध झाली तर आपल्याकडे तशी कुशल मराठी मुलं आणि मुली पाहिजेत. तर त्यांना त्या पात्रतेप्रमाणे शिक्षण देणं, पात्र होण्यासाठी शिक्षण देणं, हे एक ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने हे वर्ग सुरू केले. आता जमाना आणखीन पुढे जात चाललेला आहे. या जमान्यामध्ये आता तुम्ही सगळेजण बघताय की एक्सपोर्ट इम्पोर्ट, त्याच्यानंतर त्याला सगळं लागणारं लॉजिस्टिक, हे फार एक मोठं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. एअरपोर्ट येत आहेत, पोर्ट येत आहेत, बऱ्याचशा गोष्टी अशा येत आहेत की तिथे आता रोजगाराच्या संध्या उपलब्ध होत आहेत. जसं नवी मुंबई एअरपोर्ट येतोय, तिथे सुद्धा भूमिपुत्रांचं काय, मग त्यांना तिथे नोकरीची संधी असेल तर ती संधी आपण गमावता कामा नये. आणि एकूणच मगाशी मी या सगळ्यांचं मार्गदर्शन ऐकलं, हे सगळे मान्यवर आहेत आणि हे नुसते शिक्षक नाही आहेत, तर हे एक एक दोन दोन तीन तीन पिढ्या या क्षेत्रात काम करणारी मोठी दिग्गज माणसं आहेत, ज्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत. हे स्वतः रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतात, देत आहेत. आणि त्यांनी जे ओळखलं की या क्षेत्राला खूप वाव आहे, ह्या क्षेत्रात खूप वाव आहे. जसं एक लॉजिस्टिकचं ध्येय असतं की मागणीप्रमाणे माल पुरवणं आणि तो योग्य दर्जेदार माल किंवा उत्पादन हे त्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, तसंच या क्षेत्रामध्ये उत्तम दर्जेदार कुशल मुलं आणि मुलींची आवश्यकता आहे. मग त्यांना कौशल्य कसं द्यायचं, कुशल कसं बनवायचं, तर ते आजपासून आम्ही शिवसेना भवनमध्ये शिवसेनेच्या आणि लोकाधिकारच्या माध्यमातून सुरू करत आहोत. आणि मला खात्री आहे आताही एक आम्ही 30 जणांची टेस्ट बॅच घेतो आहोत. या सगळ्यांना उद्या रोजगाराची हमी आहे. त्यांना हे विमानतळ असतील, बंदरं असतील, इथे नेऊन सुद्धा प्रॅक्टिकल सुद्धा हे शिकवलं जाईल, दाखवलं जाईल, काय काय करावं लागतं. मग ते कस्टम क्लिअरन्स असेल, आणखीन काही असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्या जातील, त्यांना शिकवल्या जातील की जेणेकरून इथे शिकलेल्या विद्यार्थ्याला सर्टिफिकेट हातात मिळाल्यानंतर हा सुशिक्षित आहे या क्षेत्रामधला आणि हा तयार झालेला आहे, त्याला आपल्याकडे कंपनीत नोकरी द्यायला काही हरकत नाही. एवढ्या योग्यतेचा आम्ही इथून विद्यार्थी तयार करणार आहोत. म्हणून मी या सगळ्या दिग्गजांना पहिला प्रथम धन्यवाद देतोय की त्यांनी आपला अनुभव हा स्वतःपुरताच मर्यादित न ठेवता हा आपल्या अनुभवाचं राज्याला आपल्या अनुभवाचा राज्याला कसा उपयोग करून देता येईल. आणि शंतनूजी, आपण मगाशी जे बोललात मार्गदर्शन करतात, तर ते फार मोठं आहे की महाराष्ट्र एक राज्य आहे, पण ते राज्य आज इतर काही देशांपेक्षाही मोठं आहे. पण एवढं मोठं राज्य आहे, त्याच्याकडे एवढी सगळी क्षमता आहे. त्या क्षमतेचा पूर्ण वापर जर का केला तर आपला देश जो एक मोठी इकॉनॉमी होण्याचं स्वप्न नुसतं आतापर्यंत दाखवत आलेलं आहे सरकार, ते नुसतं स्वप्न न राहता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्याच्यासाठी आजपासून आम्ही या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. मला खात्री आहे आपल्या माध्यमातून ह्या उपक्रमाची माहिती ही केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल. आणि जसजसे वर्ग आमचे वाढत जातील, आमचा इरादा आहे की राज्यभर हे वर्ग सुरू करायचे. तिथे जसे वर्ग वाढतील तसतसं महाराष्ट्र हा अधिक सक्षमतेने या क्षेत्रात अग्रेसर झाल्याशिवाय राहणार नाही. झालं, संपला विषय. लॉजिस्टिक क्षेत्रात ज्यांना करिअर करायचं, ज्या युवा वर्गांना, आणि तुम्ही आता जे कोर्स सुरू करणार आहात, तर संक्षेपात सांगा की या कोर्सचं स्वरूप काय असणार आहे आणि जी पहिली बॅच सुरू होते आहे 30 जण आहेत, तर पुढे आणखी लोकांना जर युवकांना संपर्क करायचा असेल तर त्यासाठी पुढे काय पद्धत असणार आहे किंवा कसं अप्रोच करायचं? मी तुम्हाला उत्तर थोडं वेगळं द्यायला इच्छितो. मुंबईमध्ये जवळजवळ 2100 कस्टम हाऊस एजंट्सच्या ऑफिसेस आहे मुंबईमध्येच. ऑल इंडिया तरी 12-13 हजार आहे, कारण प्रत्येकांची कंपनीचे 2-3-4 ऑफिसेस असतात. म्हणजे मुंबईमध्येच 2100 आहे. आणि फ्रेट फॉरवर्डिंगला ॲड केलं तर आणखीन 700-800 ॲड होणार, म्हणजे 2829 ऑफिसेस आहे इथे. आणि प्रत्येक ऑफिसला माणसाची गरज आहे. आमचं काम एवढंच आहे की हा जो प्रोग्राम आम्ही करणार आहोत
त्याच्यामध्ये आमच्या इंडस्ट्रीचं बेसिक नॉलेज जे काय हवं असते ते आम्ही इथे देऊ. म्हणजे माझ्या मेंबर्स जे लोक यांना एम्प्लॉय करतील त्यांचं जवळजवळ 8 महिने ते 1 वर्ष वाचवणार. कारण मी जर फ्रेश असेल आणि कंपनीमध्ये गेलो तर कंपनीलाच 8-9 महिने लागणार आहे मला काम शिकवायला. इथे आम्ही ते 8-9 महिने कमी करून रॉ मटेरियल इंडस्ट्रीला देणार. आणि आमची इच्छा अशी आहे की जर हे बॅच बरोबर झालं तर ह्या बॅच संपलं की दुसरं घ्यायचं, तो संपलं की तिसरं घ्यायचं. आणि आमचा अनुभव असा आहे की इंटर्नशिप ज्यांनी पण केली तर 8 out of 10 टाइम्स तीच कंपनी त्याला नोकरीला ठेवून देते. कारण त्याला अनुभव असतो, तो तिथे जातो, त्याला त्या कंपनीचे काहीतरी पिक्युलर इश्यूज असतात ते पण तो समजणार. सो दॅट इज द प्रोग्रॅम आमचं 5 शनिवारचं आहे. 30 तास क्लासरूममध्ये आणि 20 दिवस कंपनीमध्ये. आणि इन ॲडिशन टू दॅट आम्ही त्या लोकांना पोर्ट बघायला, एअरपोर्ट बघायला, कंटेनर फ्रेट स्टेशन बघायला घेऊन जाणार आहे. आणि जवळजवळ आम्ही 3 तास ठेवले, 30मधून 3 तास ठेवले. जेव्हा आम्ही 6 किंवा 8 प्रस्थितीस्ट लॉजिस्टिशियनना बोलवणार आणि त्यांची जर्नी या लोकांशी शेअर करणार. आता आम्हाला सगळ्यांना इथे बसलेल्या याला सोडून आम्हाला सगळ्यांना 35-40 वर्ष झाले, याला 4-5 वर्ष कमी झाले. सो वी हॅव सो मच टू शेअर विथ देम ऑल्सो. अँड अनिल सर बोलले त्याप्रमाणे वी आर अ सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिसचं मतलब काय होतं? सर्व्हिस म्हणजे मी तुमच्यासाठी काहीतरी कार्य करायचं जे तुम्ही स्वतः करू शकता. सो आय विल ट्रेन द पीपल की तुम्हाला वाटेल की मला नाही करायचं, मला याच्याकडून करून घ्यायचं. सो दॅट इज द इंटेन्शन ऑफ द प्रोग्राम. आणि त्याप्रमाणे डिझाईन केलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सेफ्टी, सिक्युरिटी, कंप्लायन्स, ग्रूमिंग, डिझास्टर मॅनेजमेंट सगळं इन्क्लूड केलं आहे. सो दिस ते स्टुडंट्स जे असतील दे विल बी एक्सपोज टू थिंग्स अदर देन ओनली बेसिक ऑफिस वर्क. कारण घरून जाताना काहीतरी कुठेतरी वाटेत घडलं तर यू शूड अंडरस्टँड दॅट ओ दिस कॅन बिकम अ डिझास्टर. ऑफिसमध्ये जायचं, खोटं नाही बोलायचं, वेळेवर पोचायचं, खोटे एक्सक्युजेस देऊन लवकर निघायचं ते नाही करायचं. त्याचं पण आम्ही त्याचं कोर्समध्ये इन्क्लूड केलं आहे की दॅट इज बेसिक बिझनेस एथिक्स, बेसिक वर्किंग एथिक्स. सगळे बोलतात मेहनत करा, पण मेहनत कशी करायची? सो वी आर गोइंग टू टीच देम की मेहनत पण कशी करायची. मात्र 10 तास 12 तास काम करून मेहनत नसते. तुम्ही 8 तास पण केलं त्याला पण तुम्ही व्यवस्थित मेहनत बोलू शकता. काय फ्री आहे का? कोर्सला फ्री आहे का? सवलत आहे का? आणि काय क्वालिफिकेशन काय असणार? क्वालिफिकेशन इज 12th पास मिनिमम. दॅट इज द गव्हर्नमेंट रिक्वायरमेंट. म्हणून आम्ही तेवढंच ठेवलं आहे पण की हा कोर्स फ्री असणार आहे. ते सरांना माहिती. प्लस एंट्रन्स एक्झाम देणार. नाही, एंट्रन्स तरी झालं, बट शी वॉन्टेड टू नो बेसिक मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन. फीज आपण कमीत कमी जे त्यांना लागणार नाही त्यांना द्या. फीज आहे हां. त्यांचं जे बेसिक हे असतं म्हणजे फॅकल्टीज, परत जे काय मटेरियल आपण देणार त्यासाठीचं मिनिमम नॉर्मल हे असणार. म्हणजे बाकीच्या ठिकाणी किंवा आज आपण काही एक ॲड पाहिली की कुठचा तरी कोर्स होत आहे एडिटिंग वगैरे 35,000 36,000 मच लेस. परवडणार आहे. नॉमिनल 2,000 ते 3,000च्या ह्याच्यामध्ये संपूर्ण नाही ही आता पहिली बॅच आहे. हा. जर युवा वर्गाला आणखी पुढच्या बॅच मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी कुठे संपर्क साधायचा आहे? काय इथे शिवसेना भवनात स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या कार्यालयात आणि त्या प्रकारचा संपर्क सुद्धा वाढतोय. एनरोलमेंट वाढते, चांगला प्रतिसाद आहे. आणि एक ॲड करायचं, हा जो कोर्स आम्ही करणार आहोत दॅट इज फॉर बेसिक एंट्रन्स. एका वर्षानंतर वी विल डू अ इंटरमिडियरी कोर्स ऑल्सो. म्हणजे ज्याला ऑलरेडी नोकरी मिळाली आहे आणि त्यांनी 6-8 महिने 1 वर्ष काम केलं आहे तर त्याला जर प्रमोशन हवं असेल, त्याला सुपरवायझर बनायचं असेल तर त्याचे स्किल्स वेगळे असतात. सो एका वर्षानंतर आम्ही इंटरमिडियरी कोर्सेस पण करू आणि त्याप्रमाणे पुढे घेऊन जाऊ. सर तुम्ही आता ऍड केलं की एका वर्षाने तुम्ही अजून एक इंटरमिजिएट कोर्स ऍड केला. सो एकंदरीत किती वर्ष लागणार आहे आणि जॉबची हमी काय, म्हणजे किती वर्षांनी जॉब लागू शकतो? जॉब सो दे विल गेट इमिजिएटली. इट इज प्रोग्रेशन इन द जॉब.
जॉब्स तरी सगळ्यांना मिळून जाणार आहे ॲज लॉंग एज दे आर रिजनेबली इंटेलिजंट, कॉमन सेन्स, मेहनत करायला तयार आहे. नोकऱ्या इज नॉट अ प्रॉब्लेम. बट एकदा तुम्ही नोकरी लागले नंतर युअर करिअर हॅज टू ग्रो. So these programs are to grow your career, not for job basis. We are hopeful that in the next 2 months all the 30 will get placements. नंतर ती प्लेसमेंट पकडून ठेवायची ते त्यांची जबाबदारी आहे, ती आमची जबाबदारी नाही. आमची जबाबदारी त्यांना स्किल्स देऊन प्लेसमेंटपर्यंत पोचवायची. हे अत्यंत टेक्निकल, अत्यंत लीगल, अत्यंत कस्टमर रिलेशनशिप म्हणजे मार्केटिंग किंवा कस्टमर इंटरफेस असं सॉफ्ट स्किल असे अनेक कौशल्य लागणारं क्षेत्र आहे. त्यामुळे जॉब तर आम्ही प्रत्येकाला देतोय कारण आमची बेंच स्ट्रेंथ मोठी आहे ज्यांना घेऊ शकू. पण त्यानंतर ग्रो होण्याकरता तुम्हाला हे सगळं त्या लेवलने शिकायला पाहिजे. म्हणजे फक्त तोंड ओळख नाही. आमच्यापैकी बसलेला प्रत्येक माणूस सांगेल की 1 वर्ष आम्ही अंधारात चाचपडत होतो. तर हा प्रोग्राम काय देईल आपल्याला, तर हे 1 वर्षभर अंधारात जे आम्ही चाचपडत होतो, आम्ही ज्या वेळेला कामाला सुरुवात केली ते आम्ही 2-3 महिने किंवा कदाचित 6 महिन्यावर आणू. हे अनुभवाने कळेल की हे आपण कमी कसं करता येईल. त्यामुळे त्या माणसाला आपण सुदृढ आणि सशक्त नॉर्मल कोर्समध्ये ऑन जॉब लर्निंग पेक्षा होईल त्याच्यापेक्षा इथे वृद्धिंगत होईल ते आणि जास्त वरच्या स्तराचं येईल कारण डायव्हर्सिटी ऑफ ट्रेनर्स मिळेल त्यांना. साहेब माझा प्रश्न तुम्हाला आहे की या कोर्ससाठी भूमिपुत्रांनाच प्रायोरिटी किंवा प्राधान्य द्यायचं असं काही तुमच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली आहे? नक्कीच ना. मुख्यतः इथे भूमिपुत्रांना प्राधान्य हे राहणारच. आणि जसं याचं क्षितिज आहे ते केवळ मुंबई, महाराष्ट्र नाही तर देश आणि विदेशात सुद्धा आहे. त्याच्यामुळे प्राधान्य हा शब्द महत्वाचा आहे. प्राधान्य हे भूमिपुत्रांना राहील. हा जो कोर्स होणार आहे या कोर्सचे सर्टिफिकेट मिळणार आहे त्याला म्हणजे गव्हर्नमेंटची मान्यता वगैरे काय असणार आहे म्हणजे त्या अनुषंगाने तो त्या कोर्सच्या अनुषंगाने हा बरोबर आहे. त्याची खातरजमा करून घ्या. तुमचा प्रश्न आहे की नाही ठीक आहे राहू दे. हा am I understanding his question is on certification? येस. ओके. त्याच्यामध्ये असं आहे की देर इज समथिंग कॉल्ड मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस, त्याचं खालती NSDC, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक सेक्टर स्किल काउन्सिल आहे. सेक्टर स्किल काउन्सिल आपल्याला रेकग्नेशन मिळायच्यासाठी वी हॅव टू डू सर्टन वर्क. आपण थोडं काम केलं, आपण आपल्या कोर्सेस त्यांना सबमिट केले, नंतर लॉजिस्टिक सेक्टर स्किल काउन्सिल त्याला आपल्याला रेकग्नाइज करणार लॉजिस्टिक प्रोग्रामसाठी. तो रेकग्निशन मिळायला कमीत कमी 6-8 महिने तरी निघून जाणार. ते एकदा रेकग्निशन मिळाला आधी आम्ही सर्टिफिकेट देऊ. आमचं पण इन्स्टिट्यूट आहे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स आहे, वे वी आर टीचिंग कस्टम क्लिअरिंग आणि फ्रेट फॉरवर्डिंग आणि आमचं LSC बरोबर टायअप आहेच. पण आमची कोशिश ही राहणार आहे की या तुमच्या इन्स्टिट्यूटची पण रेकग्निशन LSC कडून घ्यावी. सो इनिशियली तुमचं आणि आमचं जॉईंट सर्टिफिकेशन होणार आणि नंतर LSC ॲड होणार. आणि फियाटा सांग. हा फियाटा पण आहे. फियाटा इज बट वी हॅव टू गेट अ कोर्स अप्रूव्ड बाय फियाटा. Yes, but we will do that. विल डू दॅट. म्हणजे फियाटा इज जसं इंडियामध्ये आमचं नाव काय, आमचं नाव आहे फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया. सो वी आर अन असोसिएशन ऑफ असोसिएशन्स. आमचे काही 34 मेंबर्स आहेत. 31 सिटीजमध्ये आमच्यासारखे असोसिएशन्स आहे आणि त्यांचं पेरेंट बॉडी FFA आहे. तसं ऑल ओव्हर द वर्ल्ड ची पण एक बॉडी आहे फियाटा म्हणून आणि तिथे मी काम करतो, शांतनु सर काम करतात, अमित सर काम करतात. त्यांचं पण रेकग्नेशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्सकडे आहे. म्हणजे हा प्रोग्राम एकदा सुरू झाला मग आम्ही त्यांना पण हे कोर्स सबमिट करून त्यांचं पण रेकग्नेशन घेणार. फियाटा ही इंटरनॅशनल असोसिएशन आहे, जागतिक संस्था आहे. जशी फेडरेशन ही देशाची संस्था आहे आणि आमचे कोर्सेस जे आहेत ते आम्ही फियाटा करून अप्रूव्ह करून घेतो. ते दर 4 वर्षानंतर ते व्हॅलिडेट होतात. सो दॅट करंट जे इम्प्रूव्हमेंट्स आहेत, त्या चेंजेस जे झाले आहेत लॉजिस्टिक्समध्ये ते सगळे, म्हणजे असं नाही की एकच कोर्स घेऊन चालवत राहिला. त्याच्यात नेहमी आम्ही ते ट्विक करतो, आम्ही त्याच्यात बदल आणतो,
नवे जे चेंजेस झाले ते त्याच्यात इन्कॉर्पोरेट करतो आणि दर 4 वर्षांनी व्हॅलिडेट करून ते कोर्सेस जे आहे ते वेगवेगळ्या देशात, म्हणजे आपल्या भारतासारखे प्रत्येक देशाची राष्ट्रीय असोसिएशन आहे जी फियाटाची मेंबर आहे. तर हा कोर्स मग जगभर ज्या बऱ्या म्हणजे मोर दॅन 100 देशांमध्ये हा कोर्स हे असतो. तर ते हा कोर्स पण तिकडे आम्ही व्हॅलिडेट करू. आमचे काही प्रश्न आहेत तुमच्या आमच्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न आहेत. तर सध्या जे महाराष्ट्रात सुरू आहे तुम्हाला आता ते पण हे कव्हर केलं का तुम्ही? थोडक्यामध्ये जे तुमचा सर्टिफिकेटचा प्रश्न होता तो तुम्हाला नीट कळला का? की आता यांची रजिस्टर संस्था जी आहे त्यातनं जे सर्टिफिकेट मिळणार ते त्याला अधिकृतपणा आहेच. आपण काही अनधिकृत गोष्टी करत नाही. मी खालती पण बोललो. हो 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 नाही, खाली पण सांगितलं. आणि आता प्रत्येकाला पॉलिटिकल प्लेसमेंट प्रश्न आहे. विचारतील. चालतील. हा? ऑन जॉब ट्रेनिंग इज अ व्हेरी ऑन जॉब ट्रेनिंग आहे. ऑन जॉब ट्रेनिंग इज अ व्हेरी वंडरफुल कन्सेप्ट. We give for a certain period where a person acclimatizes himself with the latest changes, the basics, elementary आणि step by step कसा पुढे व्हावं त्याच्या पूर्णपणे त्याला डायनामिक्स कळतात. आणि हे इंडस्ट्री एक अशी आहे, आम्ही सर्व इथे आहे ठराविक तरी 50 ते 55% आमचे जे मेंबर्स आहे फर्स्ट टाइम एंटरप्रेन्युअर आहे. म्हणजे पुढे माणसाला जे पहिला एम्प्लॉई होते नंतर स्वतः एक व्यापारी आहे आणि त्यांना लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये नेबरिंग कंट्रीज इंटरनॅशनल पोर्ट्सवरती टायअप्स करून ग्लोबल स्केलला बिझनेस करायची जे तक इथे भेटते ते इट्स अ रिमार्केबल स्कोप. So basically this is the course by the industry for the industry, and it is well appreciated and recognized in today. The importance of this course has been recognized by various educational institutions, in as much as we have signed MOU, memorandum of understanding, with various colleges. Like in Mumbai we have a memorandum of understanding with R.A. Poddar College of Commerce and Economics. We have a memorandum of understanding with Indian Institute of Management, Mumbai. Then in Kerala, we have with Rajdhani Business School and another institution also in the state of Gujarat. So it is a well-recognized course and people do benefit from this course. It ensures employability for the youth. ठीक आहे, आता पॉलिटिकल करू सुरू. ठीक आहे, बोला. पण थोडक्यात हे करा, कारण या विषयाचं महत्व महाराष्ट्रासाठी खूप आहे. म्हणून कृपा करून माझी विनंती आहे की या विषयाचं महत्व कमी होऊ देऊ नका. उद्धवजी, सध्या महाराष्ट्रात बंधुबाबा खराबचं जे प्रकरण उघडकीस आलेलं आहे त्या बाबाला तर अटक झालेली आहे आणि रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. तुमची काय पहिली प्रतिक्रिया? हे जे सगळं घडतंय महाराष्ट्रात आणखीन किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्राला नेणार आहोत? आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तर आपण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आधुनिक म्हणू, कारण आता तुम्ही नेमका या सगळ्या विषयाचं विरुद्ध टोक गाठलं. आम्ही आता जो सुरू करतोय विषय तो लॉजिस्टिक म्हणजे महाराष्ट्राला पुढे नेतोय, विज्ञानामध्ये नेतोय, सगळ्या तंत्रज्ञानाने नेतोय, आणि तुम्ही परत त्याची लिंबाच्या लागवडीवरती आलात. आता लिंबाची लागवड किंवा लिंबाचा रस इथून तिथे कसं न्यायचं ते लॉजिस्टिक मध्ये येईल, पण त्याला टाचण्या मारणं हे काय आमचं काम नाहीये. यामध्ये अनेक मोठे राजकीय चेहरे आहेत. मंत्रिमंडळातली दुर्दैवाने काय माहितीये ना, अनेक क्लिप्स ज्या एप्स्टीन फाईल्स सध्या चर्चेत आहेत. महाराष्ट्रात हे एप्स्टीन फाईल्स सारखंही प्रकरण उघडकीस आलेलं आहे. आता या एप्स्टीन फाईल्सवरनं कोणाचं लक्ष उडू नये किंवा उडावं म्हणून आणखीन काहीतरी या महाराष्ट्रात नवीन विषय सुरू होता कामा नये.
आता मला असं वाटतं की जो महाराष्ट्र आपण पुढे नेऊ इच्छितोय त्याच्यामध्ये मी वारंवार उल्लेख करेन की जादूटोणा विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्याचं पालन हे अत्यंत कठोरतेने जर का झालं. आणि महत्वाचा मुद्दा जो तुम्ही उल्लेख केला की अनेक राजकीय नेत्यांची नावं येत आहेत, फोटो येत आहेत. हा फोटो आणि नावच येत आहेत. राज्यातले नेते आहेत, केंद्रातले नेते आहेत. याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना की ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत, त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहे. हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो. सर अशी देखील आणि मला असं वाटतं ते जर का वेळेमध्ये या कोर्सला आले तर त्यांचं सुद्धा आयुष्याचं भलं आम्ही करू शकतो. सर अशी देखील एक माहिती मिळते की ज्या वेळेला तुमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं, तेव्हा दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आलं होतं त्या संस्थेसाठी. जयंत पाटील यांचं देखील नाव आहे. तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये. कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या. नाही म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. नाही, पण उद्धवजी आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना तुम्ही काही सांगणार असेल कारण की जर गेल्या 3 आठवड्यातला कारभार बघितला, गेल्या कामकाज बघितलं, विरोधी पक्ष कारण आता विरोधी पक्षाच्या हातात मोठा मुद्दा सापडेल. नाही मुद्दा मोठा आहेच, पण तो मुद्दा सत्ताधारी आमदारांच्या बरोबर संबंधित आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी जसं आता आमचे अनिल परब आहेत, आणखीन अंबादास दानवे बसलेले आहेत, आणखीन सगळे आमदार आहेत, सुनील आहेत, विलास पोतनीस होते, या सर्वांनी वेळोवेळी अगदी पुराव्यानिशी काही प्रकरणं बाहेर काढलीच ना. भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, अगदी सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या. तरी देखील त्याच्यावरती म्हणून मी तुमच्या लक्षात असेल की गेल्या अधिवेशनात प्रेसशी बोलताना बोललो होतो की एक पांघरुण मंत्रालय आता मुख्यमंत्र्यांनी काढायला पाहिजे की सगळ्यांच्या पापावरती पांघरुण घालणं आणि ते खातं त्यांनी स्वतःकडे ठेवावं. सर, महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहे ठीक आहे, मला असं वाटतं याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. नाही, असे या निमित्ताने गावोगावी असे भोंदूबाबा जर कोणी असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अगदी ओम फट स्वाहापासून सगळ्यांवर. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्र्यांमध्ये सत्ताधारी मंत्र्यांमध्ये मारामारी झाली. कशा प्रकारे शंभूराज तिकडे देसाईंनी सदस्य असं पण आरोप लावलाय की पोलिसांनी शंभूराज देसाईंच्या कॅबिनेट मंत्रीवर सुद्धा शंभूराज देसाईंना पोलिसांनी जे आहे त्यांना खेचून बाहेर काढलं. आता त्यांच्या लक्षात येईल की रेड्याप्रमाणे लोकशाही सुद्धा कापली जाते. सगळ्यांना धन्यवाद देतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.